शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांची आताची बघा सर्वात मोठी आता त्यांच्यासाठी मोठी बातमी आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, पीक विम्याबद्दल मोठी बातमी आलेली आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच 2 मिनिटांपूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखीन आता खुशखबर दिलेली आहे। ती म्हणजेच की आता बघा, फडणवीस साहेबांनी यांनी बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ती म्हणजेच आता पीक विमा वाटपाची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू करण्यात आलेली असून पहिल्या टप्प्यात आजपासून अंमलात आलेला आहे आणि आता अंमलात आलेले आहे आणि त्याच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बघा, अंमलात आलेले आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बघा मित्रांनो, अनेक महिन्यापासून थांबलेली रक्कम अखेर सोडली गेलेली असून पुढील आता 3 तासात निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि हा जो निधी आहे तो सरकारने सांगितला आहे। आता बघा, काही तुरळक ठिकाणीच या ठिकाणी बघा काही जिल्हे निवडण्यात आलेले आहे। आता ते काही जिल्हे म्हणजेच की बघा काही थोडक्यात आपल्या महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहे आणि 36 जिल्ह्यांपैकी फक्त काही तुरळक ठिकाणी म्हणजेच की 12 जिल्हे असो या 10 जिल्हे असो की 11 जिल्हे असो असे या ठिकाणी सरकारने जिल्हे निवडण्यात आलेले आहेत। आता ते जिल्हे कोणते निवडण्यात आलेले आहे म्हणजेच की पुढील आता 3 तासामध्ये त्या जिल्हे निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे असं सरकारने सांगितलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, माहिती पाहणार आहोत। तसेच बघा महत्त्वाचे काम कोणते करायचे आहे शेतकऱ्यांना जेणेकरून त्यांचा पीक विमा या ठिकाणी त्यांना खूप दिवसापासून रखडलेला जो पीक विमा आहे तो त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। तर ते मित्रांनो संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्याकरिता मित्रांनो जर करता तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन जर आला असाल आणि जर आपला हा माहिती तुम्ही बघत असाल तर मित्रांनो बघा जेन्युइन माहिती आहे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर अशा जेन्युइन माहितीसाठी मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केला नसाल तर चॅनलला देखील आता सबस्क्राइब करून टाका, जेणेकरून मित्रांनो अशा तुम्हाला शेतकरीविषयी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। चला तर आता मग आपण बघूया की नेमकी सरकारने काय सांगितलं आहे आणि कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांना तसेच किती जिल्ह्यांना तसेच कोणते महत्त्वाचे काम आहे संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो बघा सरकारने सांगितलं आहे पीक विम्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आजपासून पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। बघा 2022 ते 2025 थकीत रक्कम या ठिकाणी गारपीट किंवा बघा गारपीट अनुदान, पीक नुकसान तसेच पीक विमा या ठिकाणी तीन अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत। बघा मित्रांनो या ठिकाणी पहिला जो आहे तो गारपीट, जर तुमचं गारपीटमुळे खूप या ठिकाणी नुकसान झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले या ठिकाणी तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे। तसेच बघा 2 नंबर आहे या ठिकाणी पीक नुकसान झालेलं असेल। तसेच बघा तिसरा म्हणजेच की तुम्ही पीक विमा भरला असेल तर एवढी तुम्हाला या बघा 2 ते 25 2022 पासून ते 2025 पर्यंतचा जो पीक विमा आहे तो रखडलेला होता तो तेच तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत। तसेच मित्रांनो बघा आताच मिळालेल्या अपडेटनुसार शेतकऱ्यांसाठी 918 कोटीचा हा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्याचे बघा वितरण आजपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू होणार आहे। फक्त यांनाच मिळणार आहे। बघा शेतकऱ्याने सांगितलं, सरकारने सांगितलं आहे फक्त याच शेतकऱ्यांना बघा त्यांनी फक्त याच शेतकऱ्यांना वाटप होणार आहे। बघा आता ते नेमके कोणते शेतकरी असणार आहेत, बघा कोणते बघा महाराष्ट्र राज्यातील कोणते शेतकरी आहे, कोणते जिल्हे असणार आहेत त्यांनी सांगितलं आहे। तसेच बघा आतापर्यंत पैसे हे जे आहे ते ऑफलाईन माध्यमातून किंवा इतरच्या माध्यमातून पैसे हे वितरित केले जात होते, परंतु आजपासून जे आहे ते पैसे आता डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डीबीटी डायरेक्ट ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येत आहेत। त्यामुळे बघा सरकारने टप्प्याने पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि टप्प्याने पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे सरकारनं आता एकाच वेळी पैसे सर्व महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडत नाहीत। त्यामुळे बघा काही जिल्ह्यांमध्ये पैसे येत असतात। बघा तुम्हाला पहिले सुद्धा सांगितलं की सरकारने निर्णय घेतलेला आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की टप्प्याने पैसे देणार आहोत। तसेच बघा सरकारने येथे सुद्धा पुन्हा एकदा सांगितलं आहे की या ठिकाणी पैसे डीबीटीने अंतर्गत म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत। त्यामुळे बघा आता बघा एकूण या ठिकाणी पीक विमा मिळणार तरी किती, बघा खूप सारे शेतकरी मित्र आहे तर आता पीक विमा या ठिकाणी मिळणार तरी किती, तर बघा या ठिकाणी 12,000
तसेच बघा या ठिकाणी 16,000, तसेच बघा 23,000 एवढी आता ही जी आहे ती एवढी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा कोणत्या शेतकऱ्यांना 12,000 मिळणार, तर काही शेतकऱ्यांना 16,000 मिळणार. तसेच बघा तुमच्या नुकसानीनुसार तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. तसेच बघा 23,000 रुपये. आणि मित्रांनो ही जी माहिती आहे ते ओरिजिनल माहिती आहे. बघा ओरिजिनल माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. तसेच बघा तसेच पुढील बघा आता डीबीटी माध्यमामुळे बघा टप्प्याने पैसे जिल्ह्यानुसार वाटप हे केले जाणार आहेत. बघा वितरण हो केले जाणार आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी जिल्हे सुद्धा महाराष्ट्रातील बघा तुम्हाला या ठिकाणी कोणते पीक विमा जिल्हे वाटप होणार आहे. बघा आपल्या महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहे आणि 36 जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वाटप हे केले जाणार आहे. बघा सर्वात प्रथम आपण या ठिकाणी तुम्हाला जिल्हे सांगणार आहोत. तर मित्रांनो बघा सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजेच की तुम्हाला आम्ही सर्वात अगोदर सांगितलं होतं की सरकारने महत्त्वाचे काम करायला सांगितले आहे. तर मित्रांनो बघा महत्त्वाचं काम म्हणजेच की बघा तुमचं सर्वात पहिले म्हणजेच की पहिलं काम आहे फार्मर आयडी कार्ड. बघा तुमच्याकडे फार्मर आयडी क्रमांक असणं अनिवार्य आहे. तसेच बघा आता बघा जर नसेल तर तुम्ही आता जवळच्या ग्रामपंचायतील किंवा कृषी कार्यालयात जाऊन प्राप्त करा. म्हणजेच की तुमचं हे जर फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही. तसेच बघा दुसरं म्हणजे महत्त्वाचं काम आधार बँक जोडणी. आधार बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. बघा सरकारने हे दोन्ही काम तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे करायला सांगितले आहे. जर तुमचं हे महत्त्वाचं काम असेल पूर्ण असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं पीक विमा जो आहे तो तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत. तर आता बघा आपण सर्वात प्रथम आपण या ठिकाणी जिल्हे बघणार आहोत. तर यासाठी बघा यवतमाळ बघा सर्वात आघाडीवर यवतमाळ जिल्हा आहे पहिला. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विमा वाटप होणार आहे. तसेच बघा वर्धा, तसेच बुलढाणा आहे, तसेच बघा अकोला आहे, तसेच वाशिम आहे, अमरावती आहे, तसेच हिंगोली आहे, तसेच बघा लातूर विशेष निधी मंजूर झालेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये साठी, तसेच परभणी आहे, तसेच धाराशिव आहे, तसेच बीड आहे, तसेच नांदेड आहे. तर बघा एवढे सारे या ठिकाणी जिल्हे निवडण्यात आले. जर तुमचं या जिल्ह्यांमध्ये जिल्हा असेल तर या ठिकाणी तुम्हाला आता 23,000 प्रति हेक्टरीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पीक विमा वाटप हे होणार आहे. तर मित्रांनो बघा ही होती महत्त्वपूर्ण माहिती. तुमच्याबरोबर ही माहिती बघा तुमच्याबरोबर ही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे, महत्त्वाची माहिती आहे. तसेच आणि जालना आणि छत्रपती हे जिल्हा सुद्धा या जिल्ह्यासाठी सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो ही जी माहिती आहे तो फक्त तुमच्यासाठी बनवलेली नाही आणि तुमच्या मित्राबरोबरसाठी ही माहिती नक्की शेअर करा. त्यांना सुद्धा आनंदाची बातमी ही बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या मित्राबरोबर माहिती नक्की शेअर करा. आणि मित्रांनो अशाच जेन्युइन माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील आता सबस्क्राईब करून टाका. चला मग आता भेटूया पुढील टप्प्यामध्ये कोणते जिल्हे वाटप होणार आहे. तर आपण पुढील टप्प्यामध्ये ते जिल्हे सुद्धा बघणार आहोत, कोणत्या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे, किती मिळणार हे सुद्धा बघणार आहोत. चला भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.